डॉक्टर, आपण सांगितलं की स्ट्रोक हा अचानक येतो, मग जी सुरुवातीला आपल्याला कधी कधी डोकं दुखतं, आपण लगेच पेन किलर घेतो आणि डोकं शांत करतो, कदाचित ही सुरुवातही असू शकते. डोकेदुखी, मायग्रेन आणि त्याचबरोबर स्ट्रोक टाळण्यासाठी काय करावं याविषयी काय मार्गदर्शन कराल? ओके, ॲक्च्युली प्रत्येक डोकेदुखी ही एक सिव्हिअर किंवा सिव्हिरिटी नसते. डोकेदुखीचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यामध्ये सामान्यतः मेजॉरिटी आपल्या इंडियन पॉप्युलेशनमध्ये मायग्रेन नावाचा एक आजार आहे. त्याच्यामध्ये अर्ध डोकेदुखी, कधी अपोजिट साईडला, कधी पूर्ण डोकेदुखी, त्यासोबत वॉमिटिंग होणं, उलटी होणं किंवा डोळ्यांना अंधारी येणं. काही काही जणांना जेव्हा जेव्हा हेडेक होतो तेव्हा हे लाईट आवाजसुद्धा सहन होत नाही आणि हे हेडेक समटाईम्स पूर्ण दिवसभर राहतात, कधी कधी 2-3 दिवससुद्धा राहतात. तर या आजारासाठी प्रॉपर ट्रीटमेंट आणि प्रॉपर इव्हॅल्युएशन केलं तर बऱ्यापैकी हा आजारसुद्धा कंट्रोल राहतो. पण या हेडेकसोबत जर काही रेड फ्लॅग साईन्स असतील, रेड सिग्नल्स असतील, डेंजरस साईन्स असतील, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कंटिन्युअसली रिकरंट वॉमिटिंग, डोळ्यांसमोर अंधारी येणं, डोळ्यांना न दिसणं किंवा एखाद्या वेळेस हाताला पायाला एका साईडला मुंग्या किंवा पॅलेससारखी लक्षणं जाणवणं, झटका, फिट्स येणं किंवा पेशंट अनकॉन्शियस होणं, अशी लक्षणं असतील तर त्वरित आपल्याला त्याचं इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. MRI स्कॅन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये काही क्लॉट आहे का, ब्रेन स्ट्रोक आहे का, ते चेक करणं गरजेचं आहे. अँड अकॉर्डिंगली आपण त्याची ट्रीटमेंट प्लॅन करणं गरजेचं आहे. कारण मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक स्ट्रोक पेशंट किंवा इमर्जन्सी न्यूरोलॉजिकल कंडिशन शुड बी ट्रीटेड ॲज अर्ली एज पॉसिबल. अगदीच. डॉक्टर, जे वृद्धापकाळात काळात विस्मरण येतं, म्हणजे आजी आजोबांना काही गोष्टी पुसटच्या आठवतात, काही गोष्टी आठवतच नाहीत, अशा वेळी त्यांची काय काळजी घ्यावी, त्यांची स्मरणशक्ती उत्तम राहील यासाठी काय करावं? ओके, ॲक्च्युली न्यूरोलॉजीमध्ये विसरभोळेपणाला आपण डिमेन्शिया म्हणतो. आता प्रत्येक विसरभोळेपणा हा डिमेन्शिया नसतो. सिंपल भाषेत जर सांगितलं मी तर मला चाबी कुठे ठेवली आहे मला माहीत नाही, मला आठवत नाही, पण मग चावीने काय करायचं हे जर आठवत नसेल त्याला आपण डिमेन्शिया म्हणू शकतो. अंडरस्टँड? म्हणजे वी शुड गिव्ह रिझन. ॲक्च्युली डिमेन्शियाचे वेगवेगळे प्रकार असतात. सामान्यतः प्रत्येकालाच आता आपलं लाईफस्टाईल एवढं बिझी आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली धावपळ चालू असते, ऑफिसचे कामं चालू असतात, मल्टिपल टास्क चालू असतात ॲट अ सेम टाईम. मग तेव्हा आपल्याला थोडंसं विसरल्यासारखं होऊ शकतं. दॅट इज सामान, मीन्स इट्स कॉमन. बट डिमेन्शिया पार्ट हा वेगळा आहे. त्यामध्ये मोस्ट कॉमनली वयानुसार हा प्रोग्रेस होत जात असतो आणि वयानुसार होणाऱ्या विसरभोळेपणाला आपण डिमेन्शिया म्हणतो. त्या डिमेन्शियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये अल्झायमर जो सगळ्यांना माहिती आहे, नंतर फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया आहे आणि वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे. अगदीच. खरं तर हा विषय खूप व्यापक आहे, पण आजच्या आपल्या या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असल्यामुळे आता या ठिकाणी आपल्याला थांबावं लागणार आहे. डॉक्टर, आपण इथे उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.